नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या क्विज क्वेस्ट ह्या प्रश्नमाची कार्यावळीत आनीक एका वाट्यात तुमकां सगळ्यांक येवकार. राज्यातल्या साबार शाळा महाविद्यालयांतले विद्यार्थी ह्या प्रश्नमाची कार्यावळीत वांटेकार जातात आणि ह्या कार्यावळींतल्यान आपलें गिन्यान वाडोवपाचो प्रयत्न करतात. अशेच कांय विद्यालयांतले विद्यार्थी आयच्या वाट्यांत आमचे वांगडा ही खेळ खेळपाचे आसात. तर जाणून घेवया आयज खंयचे विद्यार्थी आमच्या वाट्यांत हांगा वांटेकार जातात आणि तांची वळख आमी थोडक्या भितर करून घेवया. टीम ए, तुमच्या विशीं थोडक्या भितर सांगात. नमस्कार, माझे नाव अजयन संदे. माझ्या शाळेचे नाव दामोदर इंग्लिश हायस्कूल गुडी पारोडा. म्हाका भोंवपाक आवडटा. माझे नाव ओमकार मिराशी. माझ्या शाळेचे नाव दामोदर इंग्लिश हायस्कूल. म्हाका खेळपाक आवडटा. तर ही आशिल्ली टीम ए गुडी पारोडेच्या दामोदर विद्यालयाचे हे विद्यार्थी. आता आमी पळोवयात टीम बी चे सर्तक कोण आसात, खंयच्या शाळेंतल्यान आयल्यात. टीम बी, तुमची वळख करून दियात. नमस्कार, माझे नाव साई रणजित नंदुरकर. हांव इयत्ता 9वीत शिकता आनी म्हाज्या स्कुलाचें नांव आसा श्री महात्मा नारायणी स्कूल वेर्णा आनी म्हाज्यो हॉबीज आसा डान्सिंग. नमस्कार, माझे नाव खुशी राठोड. हांव इयत्ता 9वीत शिकता आनी हांव श्री महात्मा नारायणी विद्यालय वेर्णा ह्या स्कुलान शिकता आनी म्हाका म्युजिकल इन्स्ट्रुमेंट वाजोवपाची खूब आवड आसा. तर हे आशिल्ले श्री महालसा नारायणी विद्यालय वेर्णा ह्या शाळेचे विद्यार्थी. आणि आता पळोवया टीम सी भितर आमचे सर्तक खंयच्या शाळेंतल्यान आयल्यात. टीम सी, तुमची वळख करून दियात. नमस्कार, माझे नाव श्रेष्ठा फडके. हांव 9वेंत शिकता. माझ्या शाळेचें नाव श्री सरस्वती हायस्कूल जुवे आसा आनी म्हाका नृत्यकला आनी वाचनाची आवड आसा. नमस्कार, माझे नाव गार्गी च्यारी. हांव इयत्ता 8वीत शिकता. माझ्या स्कुलाचें नाव श्री सरस्वती हायस्कूल आनी म्हाका नृत्यकलेची खूब आवड आसा. तर आयच्या सगळ्या सर्तकांची वळख आमी थोडक्या भितर करून घेतिल्ली आसा आणि हांचे बरोबर आयज आमी खेळटले डीडी क्विज क्वेस्ट हो प्रश्नमाची कार्यक्रम. तर सगळ्यो टीम्स तुमकां नेम आमी परतून एक फावट सांगतात. वट्ट 4 फेरयो आयच्या ह्या खेळांत आसतल्यो, जातूंत 2 फेरयो राष्ट्रीय स्तरावयल्या प्रस्नांच्यो जाल्यार 2 फेरयो गोंय प्रदेशाच्या किंवा गोंय राज्याच्या संदर्भात प्रश्नांच्यो आसतल्यो. 2 फेरयो तुमकां आसतल्यो थेट प्रस्नांच्यो जाल्यार 2 राउंड्स आसतले व्हिज्युअल प्रस्नांचे. ओके, 30 सेकंदांचो वेळ प्रत्येक प्रस्ना खातीर तुमचे कडेन आसतलो. 10 गुण योग्य जापे खातीर. नेगेटिव्ह मार्किंग ना, देखून तुम्ही प्रयत्न करूं येता. नक्की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिवपाचो प्रयत्न करात आणि जर एखादो प्रश्न तुमकां आयलो ना जाल्यार तो प्रश्न आमी पास करतले 5 गुणां खातीर मुखावेल्या टीमीक. ओके, तिनूय टीम्स तयार? ओके, तर पहिली फेरी आमी सुरवात करता टीम ए हांचे कडल्यान. टीम ए, राष्ट्रीय स्तरावयल्या प्रस्नांची तुमचे खातीरचो हो पयलो प्रश्न. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आसात? 30 सेकंदांचो वेळ तुमचे कडेन. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द करंट व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, यू हॅव टू टेल द नेम. आमच्या भारत देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आसात? नेगेटिव्ह मार्किंग ना, देखून तुमकां खबर आसत जाल्यार नक्की प्रयत्न करात. पास. टीम बी हो प्रश्न तांणी तुमकां पास केल्लो आसा. जर तुमकां ह्या प्रश्नाची जाप येता आसत जाल्यार सांगात. द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ही जाप चुकलेली आसा. टीम बी. टीम सी, आमी तुमकां पास करतात हो प्रश्न 5 गुणां खातीर. हू इज द करंट व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? सध्याचे आमच्या देशाचे उपराष्ट्रपती कोण आसात? नो आयडिया अशें म्हणटा टीम सी. CP राधाकृष्णन हे तांचे नाव. आमच्या देशाचे उपराष्ट्रपती सध्या ते आसात. काय नजो. टीम बी ह्या फेरयेंतलो तुमच्या खातीरचो प्रश्न. UPI चे फुल फॉर्म किंवा ताचे पुराय रूप कितें आसा? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. एकदम बरोबर जाप दिल्ली आसा. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, UPI चे पुराय रूप. खूप खूप अभिनंदन टीम बी तुमचे. ताळयो मारयान तांच्या खातीर. खूप बरी जाप दिल्या आणि 10 गुण टीम बी तुमकां मेळटात. तांणी आपल्या गुणांचे खाते जे आसा ते उगडिल्ले आसा ह्या एका योग्य जापे वरवीं. अभिनंदन तुमचे. आणि टीम सी, आता आमी फुडलो प्रश्न तुमच्या खातीर हाडटात. AI चे पुराय रूप कितें? ताचे फुल फॉर्म सांगपाचें. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तांकां मात सुद्धा वेळ लागलो ना हाची जाप दिवपाक. एकदम बरोबर जाप दिल्ली आसा. टीम सी, अभिनंदन तुमचे. ताळयो तांच्या खातीर. 10 गुण टीम सी तुमकां मेळटात आणि दोन्ही टिमींनी आपापले खातें उगडिल्लें आसा गुणांचे. आणि परतून एक फावट टीम ए, आता आमी तुमचे कडेन येतात.
आंतरराष्ट्रीय योग दीस खंयच्या दिसा मनयतात? इंटरनॅशनल योगा डे, आंतरराष्ट्रीय योग दीस खंयच्या दिसा मनयतात, केन्ना मनयतात? 21 जून. 21 जून हालींच आमी तो मनयला आणि ही जाप एकदम बरोबर दिल्या. टीम ए खातीर खूप खूप ताळयो, अभिनंदन तांचे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दीस. फुडलो प्रश्न आमी टीम बी तुमचे खातीर घेवन येतात. ताजमहाल खंयच्या न्हंयच्या देगेर आसा? आमकां सगळ्यांक ताजमहाल खबर आसा, मात तो खंयच्या न्हंयच्या देगेर उबारिल्लो आसा ते तुमी सांगपाचे. नेगेटिव्ह मार्किंग ना देखून तुम्ही प्रयत्न करपाक नक्कीच हरकत ना. सांगा. गंगा. गंगा ही जाप चुकल्या. टीम सी आम्ही तुमचे कडेन वतात. सांगात. यमुना. यमुना एका सुरात तांणी उत्तर दिले. यमुना ही जाप एकदम बरोबर आसा. अभिनंदन टीम सी. एक्स्ट्रा 5 गुण तुमकां मेळटात. कितें सांगशात यमुना नदी बद्दल किंवा ताजमहाला बद्दल? तुमकां कितें खबर आसा? 7 वंडर्सां मदलो एक ताजमहल आसा. ओके. आणि खूप ब्युटिफूल प्लेस आसा. पळयलात तुमी केन्ना? ना. ओके. निश्चित केन्ना तरी पळोवपाचो योग तुमकां येतलो आणि एकदम बरोबर जाप तुम्ही दिल्यात. अभिनंदन परत एकदा तुमचे. आणि ह्या फेरयेतलो तुमच्या खातीरचो आता थेट प्रश्न आमी घेवन येता. स्वच्छ भारत सर्वेक्षण हाच्या प्रमाण भारतातले सगळ्यात निवळ शहर खंयचें? विच इज द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया एज पर स्वच्छ भारत सर्वेक्षण? खबरांनी किंवा हेर माध्यमांनी लेगीत खूप चर्चा झाल्या ताच्या विषयी. द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया. निश्चित प्रयत्न करात. टीम सी पास. ओके. टीम ए हो प्रश्न आम्ही तुमकां पास करतात. द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया, स्वच्छ भारत सर्वेक्षण आणि त्याच्या प्रमाण भारतातले सगळ्यात निवळ शार. जयपूर ही जाप चुकल्या. टीम ए. टीम बी तुमचे कडेन हाची जाप आसा जाल्यार सांगात. मिझोराम. मिझोराम ही जाप चुकल्या. मिझोराम निवळ अशी एक सुवात, पूण इंदोर ही ती जाप आमकां अपेक्षित आशिल्ली. इंदोर हे शार भारतातले सगळ्यात निवळ शार म्हणून आमी वळखतात. तर अशे तरेन पहिली फेरी हांगाच सोंपता आणि पहिल्या फेरये उपरांत आता आमी पळोवया खंयच्या संघान कितले गुण जोडल्यात. आणि टीम ए तुमचे जाल्यात 10 गुण. टीम बी आसात परत एकदा 10 गुणांचेर आणि सध्या पहिल्या फेरये उपरांत 15 गुण घेऊन टीम सी आघाडीचेर आसा. अभिनंदन टीम सी तुमचे. पण बाकीच्या संघाकडेन सुद्धा आणि 3 फेरयां मदीं भरपूर गुण घेवपाची संद आसा. ताका लागून फुडल्या फेरयेंत नक्की प्रयत्न करात. मुखावेल्या फेरये कडेन आता आमी वतात. टीम सी तुमचे कडल्यान ह्या फेरयेची आमी सुरवात करतले. व्हिज्युअल प्रश्न आसतले आमच्या राष्ट्रीय स्तरावयले. ओके. ऑल टीम्स रेडी? ओके. टीम सी तुमच्या खातीरचो पयलो व्हिज्युअल प्रश्न आयच्या फेरयेंतलो आमी स्क्रिनीचेर पळोवयात. ओके. तर चित्रांत तुमकां एक बोधचिन्ह म्हळ्यार एक लोगो पळोवपाक मेळटा. तो लोगो बारीकसाणेन पळयात आणि हो लोगो कित्याचो आसा हें तुमी वळखुपाचें. खंयचोय लोगो पळयल्या नंतर त्या लोगो भितर तो कित्याचो आसा हाची एक माहिती आसता बरेच खेपे. ताका लागून बारीकसाणेन तो पळयात आणि तो कित्याचो आसा तो वळखून सांगात. तुम्ही नक्की पळयला आसतलें हें बोधचिन्ह, हो लोगो. कांयच आयडिया ना? ओके. टीम बी हो प्रश्न आमी तुमकां पास करतात 5 गुणां खातीर. हो लोगो पळयात आणि सांगात. येस. टीम बी. SBI. SBI ही जाप चुकल्या. टीम ए आमी मुखार तुमचे कडेन येतात. जर योग्य तुमकां जाप कळ्ळी जाल्यार 5 गुण मेळपाची तुमकां संद. ब्रिज ना. ब्रिज ही जाप चुकल्या. हे बोधचिन्ह आसा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. भारतीय विमान प्राधिकरण एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तांचे हे बोधचिन्ह. ओके. तर हाच्या मुखावयलो प्रश्न आसा टीम बी तुमच्या खातीर. आमी स्क्रिनीचेर पळोवया. ओके. टीम बी
ह्या प्रश्नातले जे बोधचिन्ह आसा ह्या चित्रांतले बोधचिन्ह तुम्ही वळखुपाचे हे बोधचिन्ह कित्याचे अतिशय महत्वाची अशी ही एक गजाल मेड इन इंडिया. मेक इन इंडिया आणि ही जाप बरोबर दिल्ली असा. तुम्ही टीम बी अभिनंदन तुमचे 10 गुण तुमकां मेळटात ह्या योग्य जापे खातीर. आणि टीम ए या उपरांत आता तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो प्रश्न. स्क्रिनीचेर तुमकां एक बोधचिन्ह पळोवपाक मेळटा. ते बोधचिन्ह कित्याचे हे तुम्ही सांगपाचें. बुक ही जाप चुकल्या. टीम सी 5 गुणां खातीर हो प्रश्न आता आमी तुमचे कडेन पास करतात. पोस्ट बरोबर असा. पोस्ट खाते अर्थात इंडिया पोस्ट ही जाप तुमची एकदम बरोबर असा. टीम सी चे अभिनंदन. 5 गुण तुमकां अतिरिक्त मेळटात. आणि अशे तरेन ही दुसरी फेरी हांगाच सोंपता. आणि आता पळोवया दुसऱ्या फेरये उपरांत गुणांची वळेरी कितली जाल्या. तर ह्या फेरये उपरांत गुण जाल्यात टीम ए 10 गुणांचेर, टीम बी आसा 20 गुणांचेर आणि टीम सी सुद्धा आसा 20 गुणांचेर. सामकी एकदम एका रेशेन चल्लेली आसा सर्त. आणि आनीक 2 फेरयो ज्यो उरल्यात तातूंत तुम्ही जर अतिरिक्त गुण मेळयले जाल्यार निश्चितपणान तुमकां हेरां परस मुखार वरपाची संदी नक्की मेळटली. फुडल्या फेरये कडेन आमी वतात. गोंय राज्यांतले जे काही प्रश्न आसात गोंय राज्या कडेन संबंधित ते आता ह्या फेरयेंत आमी तुमकां विचारतले. ओके. टीम ए परतून एक फावट तुमचे कडल्यान आमी सुरवात करतात. रेडी आसात. ओके. तुमच्या खातीरचो पयलो प्रश्न. गोंय राज्यांतले उत्तरे कडले पयलें रेल्वे स्थानक खंयचें मेळटा. सांगात. वास्को ही जाप चुकल्या. टीम ए हो प्रश्न आमी टीम बी तुमचे कडेन पास करतात. गोंय राज्यांतले उत्तरे कडले पयलें रेल्वे स्थानक खंयचें. फर्स्ट railway station that we see towards the north of Goa. Starting from north, which railway station do we see first? उत्तरेकडले पहिले पेडणेम रेल्वे स्टेशन. पेडणे रेल्वे स्टेशन ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. 5 गुण टीम बी तुमकां मेळटा. ओके. आणि या उपरांत फुडलो प्रश्न टीम बी तुमचे खातीर ह्या फेरयेंतलो थेट प्रश्न. गोंयांत नेवल वॉर कॉलेज आमकां खंय पळोवपाक मेळटा. अतिशय म्हत्वाची अशी एक संस्था अशी एक सुवात नेवल वॉर कॉलेज गोंयांत आसा. ते खंय आसा. पणजी. पणजी ही जाप चुकल्या. आमकां जी अपेक्षीत जाप आसा ती आमी पळोवया. टीम सी. नो आयडिया. टीम ए हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. नेवल वॉर कॉलेज हें खंय आसा. मार्मुगोवा ही जाप सुद्धा चुकलेली आसा. INS मांडवी बेती वेरे हे आमकां एक्झॅक्ट अपेक्षीत उत्तर आशिल्लें. बेती वेरेच्या INS मांडवी भितर नेवल वॉर कॉलेज आसा. काय नजो. आणि हाचे उपरांत टीम सी ह्या फेरयेंतलो आता तुमचे खातीरचो आमी थेट प्रश्न मुखार तुमच्या दवरता. राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्था गोंयांत खंय आसा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी. राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्था गोंयांत खंय आसा. ती नेमकी सुवात तुम्ही सांगपाची आसा. धारबांदोडा. धारबांदोडा ही जाप चुकल्या. टीम सी. टीम ए तुमचे कडेन येता आमी. पास जाल्लो आसा हो प्रश्न तुमकां 5 गुणां खातीर. राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्था म्हळ्यार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी. एक्झॅक्ट सुवात आमकां जाय. नेमकी ती सुवात खंय आसा. बरें आसा. आमी हो प्रश्न टीम बी तांचे कडेन पास करतात. राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्था म्हळ्यार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनोग्राफी NIO ही खंय आसा. नेमकी सुवात सांगात. ना.
त्या संस्थेची नेमकी सुवात दोनापावल आसा आणि दोनापावल NIO म्हळ्यार राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी हे स्थित आसा. ओके, टीम ए परतून एक फावट फुडलो प्रश्न आमी तुमचे खातीर घेवन येतात. गोंयांतल्या खंयच्या शारांत आमकां पेट्रोलियम तेल साठोवपाची यंत्रणा पळोवपाक मेळटा? गोंयांतले अशें खंयचें शार आसा ज्या शारांत पेट्रोलियम तेल साठवण करून दवरतात? पेट्रोलियम स्टोरेज फॅसिलिटी इज सीन इन विच गोवा सिटी? धा गुणां खातीर 30 सेकंदांचो वेळ तुमचे कडेन. मार्मुगोवा ही जाप चुकल्या. टीम बी तुमचे खातीर 5 गुणांची संद. शाराचें नाव सांगपाचें. वास्को ड गामा. वास्को हे जाप एकदम बरोबर आसा आणि अभिनंदन टीम बी, तुमचे 5 गुण तुमकां मेळटात. टीम बी, ह्या उपरांतचो तुमचे खातीरचो ह्या फेरयेंतलो प्रश्न आमी तुमकां विचारतात. गोंयांतले सगळ्यांत चड उदक साठवण क्षमतेचें धरण खंयचें? सगळ्यांत चड प्रमाणात उदक साठोवपाक शकता अशें गोंयांतलें धरण खंयचें? Which dam in Goa has the highest capacity to store water? सलावलीम डॅम. साळावली धरण ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. टीम बी, अभिनंदन, तुमचे 10 गुण तुमकां ताच्या खातीर मेळटात. अभिनंदन. टीम सी, ह्या उपरांतचो तुमचो ह्या फेरयेंतलो थेट प्रश्न. दक्षिण गोंयचे लोकसभेचे खासदार कोण आसात? मेंबर ऑफ पार्लमेंट लोकसभा ऑफ साऊथ गोवा कॉन्स्टिट्युएन्सी. नो आयडिया. ओके, टीम ए, हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. दक्षिण गोंयचे लोकसभा खासदार कोण आसात? येस टीम ए, जाप आसा तुमचे कडेन तयार? खबर ना? ओके, टीम बी, आमी तुमचे कडेन येतात हो प्रश्न घेवन. 5 गुणां खातीर तुमकां अतिरिक्त संद मेळटा. दक्षिण गोंयचे लोकसभा खासदार कोण आसात? नेगेटिव्ह मार्किंग ना देखून तुम्ही प्रयत्न करूं येता. येस टीम बी, तांचे कडेन जाप ना. कॅप्टन विरियातो फर्नांडीस हे आमचे दक्षिण गोंयचे लोकसभा खासदार आसात. आणि अशे तरेन ही फेरी सुद्धा हांगाच सोंपता. आणि आता आमी पळोवया की तुमचे गुण कितले जाल्यात. आणि ह्या फेरये उपरांत गुण अशे तरेन आसात. टीम ए आसा 10 गुणांचेर, टीम बी 40 गुणांचेर आणि टीम सी आसा 20 गुणांचेर. आणि अशे तरेन आता फक्त एक फेरी बाकी उरिल्ली आसा, चौथी फेरी, ज्या फेरयेंत आमी आता वचपाचे आसात. आणि ती फेरी आमी सुरू करता टीम सी तुमचे कडल्यान. ओके, ह्या फेरये भितर गोंय राज्याचेर आधारीत तुमकां व्हिज्युअल प्रश्न आमी विचारतले आणि त्या व्हिज्युअल प्रश्नांची जाप तुम्ही दिवपाची. ओके, टीम सी रेडी? तुमच्या खातीरचो ह्या फेरयेंतलो पयलो प्रश्न आमी स्क्रिनीचेर घेवन येतात. ओके, टीम सी, ह्या व्हिज्युअल्सांत तुमकां एक विशिष्ट कला प्रकार पळोवपाक मेळटा. तो कला प्रकार खंयचो ते तुम्ही सांगपाचें. खूप कडेन वेगवेगळ्या सुवातींनी तुमकां ही कला पळोवपाक मेळटा. तुम्ही पळयले आसतली, पूण ताचें नांव कितें? हालींच वेगवेगळ्या कारणांक लागून ह्या कलेची खूप चर्चा जायत आसा. ह्या कलेचें नांव कितें? जर तुमकां मधुबनी आर्ट ही जाप सामकी चुकल्या, कारण ती बिहारांतली आसा. आणि ह्या आमचे गोवा फेरयेचो प्रश्न आसा. टीम बी, आमी हो प्रश्न तुमकां पास करतात. कावी आर्ट. कावी आर्ट ही जाप एकदम बरोबर दिल्ली आसा. हालींच ताचे बद्दल खूप चर्चा जाताली. आणि कावी आर्ट ह्या योग्य जापे खातीर टीम बी तुमकां मेळटात अतिरिक्त 5 गुण. अभिनंदन तुमचें. परत एकदा ताळयो तांच्या खातीर. आणि याच्या उपरांत टीम बी, तुमचो ह्या फेरयेंतलो थेट व्हिज्युअल प्रश्न आमी स्क्रिनीचेर पळोवया. या चित्रांत तुमकां जी इमारत पळोवपाक मेळटा ती इमारत खंयची
हें तुमी सांगपाचें. बारीकसाणेन पळया, एक अतिशय म्हत्वाचें अशें ठिकाण, अशी एक सुवात आनी खूब फावटी तुमी वेगवेगळ्या प्रसंगात ही इमारत पळयली आसतली, प्रत्यक्ष लेगीत वा वेगवेगळ्या माध्यमां वरवीं. ही इमारत खंयची तें तुमी वळखुपाचें. से कॅथेड्रल. ना, से कॅथेड्रल ही जाप चुकल्या टीम बी. टीम ए, आमी 5 गुणां खातीर हो प्रश्न तुमकां पास करतात. पास. ओके. टीम सी, या प्रश्नाची जाप तुमचे कडेन आसात जाल्यार एक प्रयत्न करून पळयात. सर सेंट झेवियर असिसी चर्च. ना, ही जाप सुद्धा चुकल्या. इट इज सेंट ऑगस्टीन टावर, जे ओल्ड गोवा आमकां पळोवपाक मेळटा. जायत्या फिल्मांचें चित्रीकरण सुद्धा थंय जाता आनी खूब नामनेची अशी एक जागा, अशी एक सुवात. आनी हाच्या उपरांत टीम ए, तुमचे खातीरचो ह्या फेरयेंतलो प्रश्न आमी स्क्रिनीचेर पळोवया. ओके, तर स्क्रिनीचेर तुमकां जें व्हिज्युअल पळोवपाक मेळटा तें व्हिज्युअल कित्याचें हें तुमी वळखुपाचें. खूप महत्वाची अशी एक पुरातत्वीय अशा प्रकारची एक सायट आसा, ती आर्किओलॉजिकल सायट आसा गोंयांतली. ही खंयची सायट, ती सुवात खंयची, हें चित्र नेमकें कित्याचें आसा हें तुमी वळखुपाचें. टीम ए, तुमचो वेळ सोंपला. टीम सी, हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. चित्रांत जे तुमकां एक प्रकारचें कितें तातूंत दिसता, कितें आसा तें चित्र, कित्याचें. तुमच्या अभ्यासक्रमांत वा तुमच्या अभ्यासाच्या निमतान केन्ना तरी तुमी आयकलां आसत, शिक्षकांनी सांगलां आसत तुमकां, जाल्यार याद करपाचो प्रयत्न करात. ना. ओके. टीम बी, हो प्रश्न आमी तुमकां पास करतात. तुमचे कडेन जाप आसत जाल्यार नक्की प्रयत्न करा. एक प्रयत्न करून पळया. आयच्या फेरयेंतलो निमाणो प्रश्न आसा हो. नेगेटिव्ह मार्किंग ना, देखून तुमी एक गेस वर्क करपाक हरकत ना. येस. टीम बी, ना. ओके. खंयच्याच संघाक ह्या प्रश्नाची जाप दिवपाक आयलेली ना. उजगाळीमळ रॉक कार्विंग्स, जी सांगे वाठारांत आमकां पळोवपाक मेळटात, अशी ही अतिशय म्हत्वाची आर्किओलॉजिकल सायट, ज्या जाग्यार वेगवेगळ्या प्रकारे फातरांनी वेगवेगळ्यो आकृती कोरलेल्यो आसात आनी खूब म्हत्वाचें अशें एक दायज स्थळ म्हणून आमी ताका वळखतात. अशी ही सुवात. काय नजो, तर अशे तरेन आयच्यो सगळ्यो फेरयो आमी पुराय केल्ल्यो आसात आनी आतां पळोवया आयच्या ह्या अंतीम फेरये उपरांत गुण कितले जाल्यात आनी जैतिवंत कोण थारला. आणि अशे तरेन 4 फेरया उपरांत टीम ए तांचे जाल्यात 10 गुण, टीम सी 20 गुण आणि आयचे जैतिवंत थारल्यात 45 गुण घेऊन टीम बी. तांचे खूप खूप अभिनंदन आणि ताळयो तांच्या खातीर. अभिनंदन टीम बी तुमचे. आणि आता वेळ जाला आयच्या जैतिवंतांक इनामां भेटोवपाचो. तर आयची जैतिवंत टीम आसा टीम बी. तांकां आमी भेटवस्तू भेटयतात. टीम बी, येयात आणि तुमचे इनाम स्विकारात. पणजी दूरदर्शनच्या डीडी क्विज क्वेस्ट ह्या कार्यावळीचो आनीक एक वांटो हांगाच सोंपता. पणजी दूरदर्शन केंद्राच्यो कार्यावळी तुमी थेट टीव्हीचेर तशेंच यूट्यूबचेर तशेंच वेव्स ह्या ॲप वरवीं लेगीत पळोवपाक शकतात. वेव्स ॲप डावनलोड करात आणि दूरदर्शन पणजी केंद्राच्यो कार्यावळी मुजरत पळयात. परतून मेळुया आनीक एका वाट्यांत. नमस्कार.